नमः पार्वते हर महादेव। त्रैलोक्य संपदाल्लेख्य समल्लेखनवित्तये सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाम् तां धर्मचारिणीं शम्भो नमामि परं शिवम्। वागर्थविव सम्पृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करो। तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाचं स्मरण करो। विश्वामध्ये विशेष भूमी हे भारत भूमी आहे आणि अनादी काळापासून एक महान परंपरा या भारता भूमीमध्येच प्रारंभ झालेले आहे। आपल्याला इतिहास काय सांगतात? माकडापासून मनुष्य झालेले आहेत। आता शिक्षण देणारे या प्रकारचे शिक्षण देतात, बरोबर आहे। माकडासारखा माणूस होते, नंतर त्याला शिक्षण मिळत 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 नंतर मनुष्य झालेले आहेत। माकडापासून मनुष्य झाला असेल तर शेपूट कुठे गेले? शेपूट राहायला पाहिजे होतं ना। माकडच राहिले तसंच माकडा बी हुशार व्हायला पाहिजे होता ना। माकडाला सुद्धा बोलायला यायला पाहिजे होतं, परंतु मनुष्यासारखं माकडाला बोलता येत नाही, हसता येत नाही। म्हणून जसं मनुष्य या भूतलावरती जन्म घेतलं तेव्हापासूनच संस्कार आणि संस्कृती हे दोनों आपल्या सोबतच देवाने कृपा केलेली आहे। म्हणून आपण म्हणतो जैसा शिव तैसा शिवाचार। जसा शिवाचा संकल्प सृष्टी निर्माण करताना ज्यावेळी अनेक जीव जंतूला एक एक प्रकारच्या ज्ञान त्याला दिलेले आहेत, विशेष विशेष, आणि जे प्राणीला दिलेले आहे ते मनुष्याला दिलेले नाही, जे मनुष्याला दिलेले आहे ते प्राणीला दिलेले नाही। ऐकू लागले का सगळे? थोडं लक्षपूर्वक ऐका। मनुष्याला जे मिळालेले आहेत ते प्राणीचा भाग्यात नाही, जे प्राणीचा भाग्यात आहे ते मनुष्याचा भाग्यात नाही। सगळं विशेष 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 कृपा केलेले आहेत। बघा कसं 1 2 3 प्राणी बसवांना सांगितलं। कोंबड्याचा गुण,
सापाचा गुण, कोंबड्याला काय गुण दिलं? वेळ ओळखण्याचा गुण. कितीही लपून ठेवा, कितीही झाकून ठेवा, 4 वाजल्याबरोबर 3:30 पावणे 4 वाजता वरडणार म्हणजे वरडणार. सरकारी नव पहिलेचे, आता रात्रभर इळभर खात राहतात ते सरकारी पांढरे कोंबडे, ते नव्हे. पहिले पुराणा जमानामध्ये जे होते की नाही, त्याला बांधून ठेवत होते. एक घराचा समोर एक छोटासा घर राहत होतं, त्याच्यामध्ये ठेवून टाकत होते दिवस मावळल्याबरोबर. तर पहाटे झाल्याबरोबर काय अलाराम ठेवले होते का त्याच्याजवळ? अलाराम वाजल्याबरोबर थोडं वरडा म्हणून काही सांगितलं नाही, तरी सुद्धा करेक्ट टाइमला ते वरडणार. आता मनुष्य काय म्हणणार? वेळ झाला असेल हो, कोंबडा वरडू लागलेले, उठा उठा. कोण उठविले तुम्हाला? कोंबड उठविले. कोंबड्याला तुम्ही उठवीत नाही, कोंबडच तुम्हाला. कोण हुशार आहे मला सांगा? कोंबडा हुशार आहे की आम्ही हुशार? म्हणजे ते विशेष गुण त्या कोंबड्याला दिलेले आहेत. वायू ओळखण्याचा गुण सापाला दिलेले आहे. गोड ओळखण्याचा गुण मुंगीला दिलेले आहेत. मुंगीला आमंत्रण द्यायचं गरज नाही. थोडं साखर सांडलेले, तेल सांडलेले, तुम्ही या असं म्हणून आमंत्रण द्यायचं गरज नाही. ते ऑटोमॅटिक त्या ठिकाणी लागतातच. तशा प्रकारे अनेक प्राणीला एक विशेष विशेष गुण आहे. तस या भूतलावरती आपल्याला भगवंत असा कृपा केलेले आहे, आपल्या कल्याणासाठी, आपल्या उद्धारासाठी काही माहिती नसलेल्या व्यक्तीला माहिती देण्यासारखं. मी पूर्वी कपिलाधार सुक्षेत्राच्या ठिकाणी प्रवचनामध्ये सांगितलेले आहे. किती लोकांना लक्षात आहे का नाही? युट्यूब मध्ये ऐकलेल्या लोकांना माहिती असेल. ज्यावेळी लौकिक जीवनामध्ये वस्तू निर्माण करणारे व्यक्ती, औषध असो किंवा वस्तू असो, वस्तू असो किंवा औषध असो, त्या औषधासोबत आणि त्या वस्तूचा सोबत एक पर्ची देते, बुकलेट. ते पंखा तयार करायचं असलं तर ते पंखाच्या सोबत कसं चालवावं एक बुकलेट देते. टीव्ही असला तर टीव्ही सोबत देतात, मिक्सर असला तर मिक्सर सोबत देतात. आणि विशेष वस्तू, भारीचा वस्तू असेल तर त्याच्या सोबत एक बुकलेट राहते. मोबाईल असला तरी बी मोबाईलला सुद्धा बुकलेट, गाडी असला तरी सुद्धा गाडी सोबत बुकलेट राहते. कशासाठी? कशा करता? म्हणजे कसं चालवायचं त्याच्यामध्ये सगळं लिहिलेले असतात. आता सरकार एक कानून काढणार आहे, आता मोदी सरकार. कर्नाटक असेल तर सगळं बुकलेट कन्नड मध्येच त्या ठिकाणी लिहावं. महाराष्ट्र असेल तर मराठीमध्येच बुकलेट यावं. आता इंग्लिश मध्ये आता हुडकत हिंडावं लागते, थोडं वाचावं, आम्हाला कळणं गेले हे काय लिहिलेले. आता हुडकायचं हिंडायचं गरज नाही. आता तुम्हाला मराठीमध्येच ज्या ज्या प्रदेशमध्ये, आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, जे जे काही भाषा आहेत त्या भाषा असलेले ठिकाणी वस्तू विकायचं असेल तर बुकलेट सुद्धा त्या भाषाचाच द्यावं लागते असं म्हणून काढून काढलेले. आता लागू होणार आहे, म्हणजे सोपं होणार. याचा अर्थ
ज्या वेळे आम्हाला ते चालवायला येत नसेल त्या वेळेला आम्ही ते पुस्तक बघून नंतर त्याच्या व्यवस्था करतो, किंवा बुकलेट बी आम्हाला कळणं गेलं, लक्षात येणं गेलं, त्यावेळेला काय करतो, बुक सोबत दिलेले आहे, गाडी सोबत बुक आहे, तरी सुद्धा आम्हाला कळणं गेले. आता काय करणार आहे, फोन लावतो. कुठं, ज्या ठिकाणी आम्हाला गाडी घेतलेली आहे त्या ठिकाणी आम्ही फोन लावतो, सर्व्हिसिंग सेंटरला फोन करतो. ऐसा ऐसा गड़बड़ हो गए, कुछ खोलने के लिए नहीं आ रहा, कैसा करना चाहिए. त्यावेळी त्यांनी म्हणतात या या पद्धतीनं करा, या या पद्धतीनं करा म्हणून तुम्हाला मार्गदर्शन करतात. एकदा नवीन गाडी आणली होती अल्ट्रा G4, ते टायर कसं काढावं आम्हाला माहिती नाही, ते कुलूप कुठं राहते ते. नंतर युट्यूब मध्ये गेलो, युट्यूब मध्ये जाऊन हुडकायला सुरुवात केली, गुगल मध्ये हुडकायला केलं. गुगल गुरु आहे ना आजकाल. नंतर ते बघून नंतर खोलत, हाणेगावाला पंक्चर झाले होते गाडी. ज्यावेळी आमच्या लक्षात येणं गेलं त्यावेळी आपण काय करणार आहोत, वरी विचार करणार आहे. त्या प्रकारे ज्यावेळी तुमचा या ठिकाणी मनुष्य जन्म, थोडं विचार करण्यासारखं आहे, थोडं ऐकून घ्या छान. ज्यावेळी देव या जन्माला घातल्यानंतर त्यांनी काय केलेले आहे, सर्व प्राणीला बुकलेट दिलेले नाही. सर्व प्राणीला बुकलेट दिलेले नाही, सर्व प्राणीला अक्षर दिलेले नाही. बघा किती सुविधा आहे. कर्नाटक असलं तर कन्नड, महाराष्ट्र असेल तर मराठी, तेलंगणा असेल तर तेलुगू, प्रत्येक भाषा वेगळं. आणि हे अक्षर सोडून अनेक भाषा आहे अजून. लमाणी भाषा अजून अक्षर नाहीत. अजून काही काही भाषाला अजून अस्तित्व नाही, परंतु भाषा आहे. अशा प्रकारच्या भाषा, अनेक प्रकारच्या भूषा म्हणजे वेश. हा, कर्नाटकमध्ये जावा तुमचा ड्रेस वेगळाच राहते, महाराष्ट्रामध्ये या वेगळंच राहते. मोठे मोठे साडी राहत नाही कर्नाटकमध्ये, आलं का. इकडचं वेशभूषा वेगळा आहे. आम्ही माउंट आबूला गेलो होतो. माउंट आबूला गेल्यानंतर एक माताजीला बघून मी ओळखलो त्याला. माय तू महाराष्ट्राची आहेस का म्हणले. महाराज तुम्ही कसं ओळखले हो म्हणलं. तुमचं साडी बघून ओळखलो. तर सांगायचं तात्पर्य, वेशभूषा बघून तिथं कुठल्या राज्याच्या आहेत ते ओळखता येते. लुंगी वगैरे घालून आले हे तमिळनाडूचं असं म्हणून लक्षात येते. आपले हे काम करणारे जे लोक होते ना, हा ते लोक, हा तमिळनाडूचे ड्रेस वेगळंच, त्यांचं खाणं वेगळंच. दोन हातानं कालायचं, दोन हातानं खायचं, असं उंड करून असं मारायचं. ते त्याच्यासारखं खाण्याला तर काय भूत गीत फिरले का म्हणते आमच्याकडे. हा, पूर्ण मिसळून टाकायचं, सवडून टाकायचं. हे माल खाली देते की नाही, हे सिमेंटचे माल, सिमेंट कंकर रेती सगळं मिसळून खाली वरून घालून टाकायचं, स्लाब घातल्यासारखं. तुमच्यासारखं खात बसलं तर ते म्हणणार हे कसं खावलेलं, हे थोडं थोडं म्हणणार ते. सांगायचं तात्पर्य, प्रत्येक राज्याचा वेगळं आहे आणि तुम्हाला वेगळं भाषा आहे. मला पूर्वी मराठी बोलायला येत नव्हतं, आता कन्नडही नाही गेले. आलं का. इथे येऊन तुमच्या सानिध्यामध्ये मराठी बोलायला शिकून घेतलं.
तर भगवंत आपल्याला देव ईश्वर काय केलेले आहेत तुमच्या सुविधासाठी, जसं तुम्ही जन्म घेतलात पूर्वी, आता नाही, तेव्हा 4 वेद तुमच्या समोर ठेवले, 6 शास्त्र ठेवले, 18 पुराण ठेवले, अनेक महात्मा लोक ते वाचून त्याला प्रक्रिया करून अभंगाचा रचना केले. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर लिहिले, गीताच्या रचना झालेत. या प्रकारे अनेक ग्रंथ बाहेर पडलं. मूळ ग्रंथ कोणती आहे? 4 वेद आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद, हे 4 वेद. 4 वेद लिहिले कोण? काही पत्ता नाही, त्यांच्या नाव नाही, काय नाही. अजून बी ताजा ताजा आहे, अजून बी ताजा ताजा. आत्ताच लिहून ठेवले का असं वाटते. तर कशासाठी लिहिले माहितीये का? 4 वेद कशा करता, 18 पुराण कशा करता, 6 शास्त्र कशासाठी, उपनिषद कशासाठी? म्हणजे हे बुकलेट आहे. आम्हाला काही कळत नाही म्हणून त्या ईश्वराचा परिचय करण्याकरता, तुमचा स्वतःचा ओळख देण्यासाठी ते बुक बघून ओळखण्यासाठी ते बुक आहे. आता वाचायला पुरसत नाही, विचार करायला पुरसत नाही, आम्हाला कळत नाही. लक्षात आलं का? वेद कळणार आहे का आम्हाला? शास्त्र कळणार आहे? काही कळत नाही. म्हणून आपण काय करतो? फोन लावतो. कोणाला? गुरु महाराजाला, किंवा मठात येऊन बसतो. आप्पा आम्हाला काही कळणं गेले, तुम्ही सांगा. म्हणून हे प्रवचन आलं का लक्षात? हे बुकलेट जे आहे, अनुभव करून घेऊन आम्ही मंथन करून बसलेले असतो आणि जे कळत नाही त्या व्यक्तीला सांगण्याचा प्रयत्न करतो. हे आहे आमचं आणि तुमचं परिचय. हे परिचय, हे ओळख ज्या वेळे होते त्यावेळे ते म्हणायचं आहे संस्कृती, आणि हे संस्कार. संस्कृती आणि संस्कार शब्द वेगळे वेगळे आहेत. काही संस्कार आहे, काही संस्कृती आहे. भारताचे संस्कृती अख्खा विश्वामध्ये पसरलेले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये तुमच्यासारखे सर्व पांढरे पांढरे शिपट असलेले सगळ्या बाया हे असे तुमच्यासारखा कपडा घालून राधा 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 राधा, हा, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण, हा म्हणू लागले. ओम नमः शिवाय म्हणून जप करू लागलेले आहेत. मस्त पाऊल टाकू लागलेत. त्यांच्यासारखा पाऊल सुद्धा तुम्हाला बी घालता येत नाही. तेवढा भारीचं पाऊल त्या ठिकाणी ते टाकतात. तुम्ही बघा, कधी कधी युट्यूब मध्ये बघा. फालतू बघण्यापेक्षा असे प्रकारचे काही ना काही त्या ठिकाणी निरीक्षणे करावं. तर काय संस्कार होत आमचे? इकडचे संस्कार आणि संस्कृती विदेशचे लोक कॉपी करत आहेत, आणि तिकडचे संस्कार संस्कृती आपण कॉपी करू लागलो. संस्काराबद्दल बोला म्हटलं तर मी आज हे विषय घेतलं मुद्दाम. आपल्या संस्कृती काय होतं पूर्वीचे, मराठीमध्ये
मराठीमध्ये माताला काय म्हणतात? माय. अजून आई. वडिलाला बाबा म्हणतात ना. आता काय म्हणलो? आईला काय म्हणलो? मम्मी. मॉम. मॉम म्हणते तू. मॉम. मम्मी बी म्हणा मॉम. बाबाला काय म्हणते? डॅड. मेलेले मडा डॅड म्हणायचं. डॅड डॅड. बघा, प्रत्येकाच्या नाव वेगळं वेगळं. छोटा बाबा, मोठे बाबा. इंग्लिश मध्ये एकच आहे. इंग्लिश मध्ये एकच. मोठा असलं तरी बी एकच, छोटा असला तरी बी एक, धाकटा असला तरी बी एक. अंकल. कोणी आलं तर अंकल. कोणता अंकल? कोणता अंकल? कोण बोलतो? अंकल बोलतो. दरवाजा काढला, कोणता अंकल? कोणी बी आला अंकलच. एकच भाषा. इथं असा नाही. मोठे बाबा, छोटे बाबा, दादाजी. दादाजी म्हणतात ना. दादाजी. दादाजी म्हणा. दादू. आता दादू केले, दादाजीला दादू करून टाकले. म्हणजे थोडं 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 गडबड 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 करत सगळं बिघडून चाललंय. कुठलाही संस्कृती बाहेरच आहे. माय किती छान शब्द आहे. आता मी कधी कधी सगळं काम करून पूजापाठ करून येता वेळेस येऊ का माय म्हटले की किती आनंद होते त्याला. येतो माय म्हटलं किती आनंद होईल त्याला. मम्मा काय म्हणतात त्याला? मम्मी. मम्मी येऊ का म्हणलं तर म्याव. मांजराला बोलल्यासारखं होते. लक्षात घ्या. तर मोठे माणसं ज्यावेळी आल्याबरोबर छोटे माणसं बसून राहून फटदिशी उभा राहावं. हे आपल्या पहिल्याचे संस्कार आहे, संस्कृती आहे. जोपर्यंत खाली बसा म्हणणार नाही तोपर्यंत उभा राहावं. अजून बी ही काही परंपरा कुठं चालू आहे. परवा कोणता तरी एक डे झाले. डे मला बी माहित. रुद्राक्षी म्हणली मला. रुद्राक्षी कोणीतरी हॅपी मदर्स डे. हे हॅपी मदर्स डे कुठलं भाई? एक दिवसासाठी आई आहे का आम्हाला? एक दिवस ठरविले गव्हर्नमेंट तिकडचे हॅपी मदर्स डे म्हणजे एका दिवसासाठी आहे, बाकीचे बाई आहे. तिकडचा संस्कार आहे. आम्हाला हमेशासाठी आहे. एक दिवसासाठी आम्हाला आई आहे का? होय, एक दिवसासाठी आहे आम्हाला. 24 तास आम्हाला आईची गरज आहे. 24 तास एवढं आपल्याला मरमर मरमर करून आई सेवा करत राहते. परंतु हे मूर्ख मनुष्य एवढा मरमर करणाऱ्या आईला
विसरतो. बघा, खतरनाक दृश्य आम्ही कुठं कुठं पाहिलेले आहोत. बराच दिवसाच्या नंतर तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. घडलेली घटनाच आहे, दृष्टांत म्हणण्यापेक्षा. कसं असते, मातृप्रेम, मातृहृदय आपल्यासाठी त्यांच्या किती तळमळ असते, थोडंसं लक्षात घ्या तुम्ही. बराच वर्षाच्या नंतर नवस करून त्या देवाचा पाय पड, ह्या देवाच्या पाय पड, त्या महाराजाजवळ जा, ह्या महाराजाजवळ जा, भटकून आखरी एक मुलगा जन्म घेतो. 5-6 वर्षाच्या नंतर अचानक वडिलाचा मृत्यू होणार. मृत्यूच्या नंतर असा खेळता खेळता झाडावर पडून लेकराचा डोळा फाटून गेले. आई बेचैन डॉक्टर साहेब जवळ गेले. डॉक्टर साहेब काही करा, परंतु या लेकराला थोडा वाचवा. माझ्या लेकराला मला डोळा भरून बघायचा आहे, परंतु असा डोळा नसलेले लेकरू असा आम्हाला बरं वाटत नाही. काही करा म्हटलं. काहीतरी उपाय, काही उपाय नाही, परंतु याचं पुरं डोळं वेस्ट गेलेले आहे. कोणीतरी अर्जंट डोळा दान केलं तर याचा डोळा परतता येते, किंवा डुप्लिकेट डोळा या ठिकाणी लावता येते, परंतु पाहता येत नाही. त्यावेळी आई म्हणाली, तसं असेल तर माझा डोळा काढा, माझ्या लेकराला लावा. बरेचसे आई माझ्याकडे आलेले आहेत. डबल त्यांच्या डिलिव्हरी झालेले आहेत. जन्म घेतल्यानंतर 30-35 वर्षाला अजून एकदा डिलिव्हरी झाले आईचं. कशासाठी माहितीये का? किडनी काढून दिले लेकरासाठी. दारू पिऊन याचा किडनी गेले, परंतु आई गेलं तर गेलं, परंतु माझा किडनी काढा, माझा लेकराला द्या. तरी सुद्धा बंद नाही त्याची. काही काही ठिकाणी मी पाहतो बघा, किती त्याग असेल. कोण काढून देईल किडनी, लिव्हर कोण काढून देईल मला सांगा? तर ते आई स्वतःचा डोळा लेकराला लावलं, परंतु लेकराला कळत नव्हतं तेवढा. 5-6 वर्षाचे लेकरू मरमर करून, हे घडलेली घटना बोलतो तुम्हाला, मरमर करून एवढा अभ्यास करायला लावले त्याला. रात्रंदिवस कष्ट करून एक उदास्त स्थितीला पोहोचविले आणि तो कलेक्टर झाला. मोठ्या पदावर तो पोहोचला. नोकरी लागल्यानंतर तो येणं जाणं कमी झाले ते आईकडं. नंतर आईला सांगितलं, आई मी एक इकडं मुलगी बघितलेली आहे, मला पसंत पडलेली आहे, तर तुझ्याजवळ मला यायला वेळ नाही, त्यासाठी मी लग्न करून घेऊ का असं म्हणून फोन करून विचार. ठीक आहे बाळ, तुझ्या खुशीमध्ये माझा खुशी आहे, तुझा आनंद म्हटलं तर माझा आनंद आहे, तुला दुःख देऊन मला काय करायचे ते करून घे म्हटलं. 4-5 वर्ष तो आलाच नाही. त्याला बघू वाटत नव्हतं हे डोळं नसलेले आईला. हा, हे गोष्ट त्यांच्या बायकोला सुद्धा सांगितले नाही. मला एक आई आहे म्हणून सुद्धा तो बायकोला सांगितलं नाही. तो स्वप्न पाहत राहिली आई तसंच. नंतर खुशखबरी सांगितलं, पाणी घेतलेले तुझा सूनबाई,
फार आनंद झाला बेटा, तर मी सेवा करण्यासाठी येऊ का? नाही नाही नाही, इथं भरपूर सेवा करणारे आहेत, सगळं मॅनेजमेंट मी केलेले आहेत, इथं काही कमी नाही, तुला परेशानी होती, तू येऊ नको मला. त्याला त्या आईला त्याला दाखवायचं नव्हतं. कोणाला? सुनाला. ते कलेक्टर होणार आहे पुढे. तर असो, कलेक्टर करणं सुद्धा परेशानीच आहे, डॉक्टर करणं बी परेशान आहे. म्हणून हे संस्कारयुक्त असलेले डॉक्टर पाहिजे, संस्कारयुक्त असलेले कलेक्टर पाहिजे. काही हो, पहिला त्याला सद्गुरूच्या प्रती, आईच्या प्रती, वडिलांच्या प्रती त्यांच्या निष्ठा असेल तर तो कलेक्टर बरोबर आहे, नाहीतर बिलकुल काही नाही. काय कामायचं? विषयी मन गुंतले भास्कळ. या भास्कळ मनामध्ये पैसा भरलेले आहे, बायको भरलेले आहे, व्यवहार भरलेले आहे, गाडी घोडा भरलेले आहे, परंतु आईसाठी जागा शिल्लक त्या ठिकाणी नाही, वडिलांसाठी जागा शिल्लक त्या ठिकाणी नाही, सद्गुरूसाठी जागा शिल्लक त्या ठिकाणी त्या मनामध्ये नाही. ज्या ठिकाणी या तीन व्यक्तीला जागा नाही म्हटलं तर त्याचा बर्बादी आहे, तिथं कुठल्या प्रकारची शांती त्या व्यक्तीला मिळू शकत नाही. म्हणून तो सांगितलं, आई याचं गरज नाही, परंतु पैसा पाठवून देत होता आईसाठी. त्या ॲड्रेसवर पैसे येत होते, परंतु नातूला कधी बघावा, कधी बघावा. आजीला वाटते की नाही, नातूला बघा वाटते की नाही, माय लेकराला बघू वाटत नाही, परंतु नातूला जास्त बघा वाटते. लेकराला तेवढा लाड राहत नाही आजीला, परंतु नातूच्या वर भयानक लाड राहते. आहे का कोणाचं तर नातू इथं? वाजवलेलं नातू तिथं जाऊन नंतर तुम्हाला वाजते. ठीक आहे, वाजणं इथं मठाला आणलात ना, त्यासाठी वाजणं पुढे. मठाला आणला नसेल तर वाजते. तर काय सांगत होतो तुम्हाला? आवड, आजीला आवड, नातूला कधी बघू, कधी बघू. पाणी घेतल्यापासून डिलिव्हरी झाल्यानंतर तेव्हापासून त्यांच्या ओढ चालू आहे, कधी जाऊन माझ्या सुनाला तोंड बघू आणि त्याचा सेवा मी कधी करू, एवढंच त्या आईला तळमळ आहे. परंतु हे काही योग येत नाही. अचानक ते ठरविलं, असं केलं तर हे ना ऐकत नाही, माझा मी जावावं म्हणून ते विचार केले. त्याच्यासाठी काय काय सामान घेतले, ते खेळायचं सामान. किती 6-1 वर्षाचे लेकरू झाले, पळू लागलं, त्याला गाडी, खेळायचं सामान, जे जे काही जमा करून, सुनबाईला चटणी, ते काय पाहिजे सगळं, जे गरिबी अवस्थामध्ये जे आहे, माझा लेकर हे खात होते, आवड होते, असं म्हणून बरेचसे काही गाठोडा बांधून कुठे निघाले? कलेक्टर साहेबला भेटायला गेले. हुडकत हुडकत रिक्षावाल्याला सांगितले, कलेक्टरच्या घरला घेऊन जावा. कलेक्टरच्या 4-5 घरात राहत नाही, एकमेव कलेक्टर. त्या ठिकाणी घेऊन जाऊन ऑटोवाला सोडून दिला. गेटमॅन म्हटलं, हो कोण आहे, कुठं चाललो? कलेक्टरला भेटायला चाललो. नाही नाही, ऑर्डर नाही, मध्ये जायचं नाही, तो माझा मुलगा आहे. तुमचा मुलगा? हो माझा मुलगा आहे. काही काही ओळख सांगितल्यामुळं त्याने सोडून दिला आत. सोन्याला काय माहिती, स्वयंपाक करत बसले होते ते लेकरू, पाण्यावर खेळत बसले होते ते झोकामध्ये.
कधी जाऊन ह्या लेकराला मिट्टी घेऊ असं म्हणून एक धाव, एक ओढ त्या आईला धावत 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 गेली आणि त्या लेकराला घेऊन ओढ्याला लावून घेतलं. तर अनवळखीचे असल्यामुळं ते घाबरलं लेकरू, कधी बघितलं नाही, रडायला सुरुवात केले. कस काय माझं लेकरू रडलंय म्हणून ते बाहेर आले. कोण? आई. अरे तू कोण आहेस? त्यावेळी त्यांनी परिचय सांगितलं. हाक मारे, हो इकडे या म्हणले. काय झाले? ते कोण आहे? हे मला माहित नाही म्हणले. ते कोण आहे मला माहित नाही. तर आई म्हणते हे आई तवच नाही, माझा आई कवा होती, आईच नाही. नाही नाही मला आई नाही, तवच मरून गेले. ऐकले. त्यावेळे त्याला वाटलं इथं राहण्यामध्ये काही अर्थ नाही, आता माझ्यासाठी मुलगा नाही. आता सुनाचा काही दोष आहे, यानेच परिचय करायला तयार नाही म्हटलं तर सून काय करणार आहे असा विचार करून त्याच्या समोर न रडता ते गटोडा तिथंच ठेवली. लेकरासाठी आणलेले काही वस्तू आणलेले, प्रेमाचं होतं ना सगळं. ते काय मिरची रोटी होता, परंतु ते प्रेमाचं होतं, ते मजबुरीचं नव्हते. त्यावेळी तिथंच बाजूला ठेवून लिहायला येत होतं त्याला थोडं. एक चिठ्ठी लिहिलं. चिठ्ठी लिहून, मोठं घर काय लहान घर आहे का, खाली येऊन पंखा होती, पंखाला फाशी घालून मरून गेली. मरून गेली. चिठ्ठी खाली ठेवली. चिठ्ठी सुनाच्या हाताला लागली. असा लिहिला होता, बाळ आता माझा मागी पुढी कोणी नाही, मी लेकरासाठी खेळणे आणलेले आहेत, त्या लेकराला थोडा माझ्या मना समाधानासाठी थोड्या 2 दिवस खेळू देते, आणि तुझ्या जे आवडीचं वस्तू मी करून आणलेले तुम्ही थोडं पोट भरून खाऊन घे, मला आनंद होईल. मी शरीराना नसलं तरी नसला, परंतु आत्मानाने समाधान होईल. परंतु असं म्हणून काय काय लिहिलेले होते, तर नंतर याने असं लिहिलेले होते, जे मला डोळा नसलेली आई, डोळा नसलेली आई म्हणून तुला असं वाटत असेल तर हे डोळा माझा गेलं तर हरकत नाही, परंतु 2 डोळा तुला असावा म्हणून वयाच्या 5-6 वर्षाच्या पूर्वी तू लहान असताना त्यावेळे माझाच डोळा तुला लावलेले आहे. डावीकडचा डोळा माझाच आहे, परंतु मी मेलं तर हरकत नाही, परंतु तुझ्या डोळ्याला जग मी बघत राहतो एवढाच मला आनंद आहे, असं म्हणून त्या ठिकाणी लिहिलेले आहे. बघा हे प्रेम गेले घडी नये परत, बीती हुई बात खोए हुए वस्तु, मरे हुए आदमी, इसका बारे में सोचेगा कभी सुखी नहीं होगा. नंतर किती आई आई म्हणून हाक मारलं तर आई येणार आहे. हा हे प्रेम तुम्हाला मिळणार आहे. अशा प्रकारच्या आपल्या पूर्वजांचा जो प्रेम आहे आपल्या या भारताभूमीमध्ये, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, देव देवो भव, या 4 देवाला मानणारा जो व्यक्ती आहे तो सुखाना जीवन जगू शकतो, नाहीतर सुखाना जीवन जगू शकत नाही. आपल्यासाठी हे 4 देव आहेत. पहिला नंबर आई आहे, दुसरा नंबर वडील आहे, तिसरा नंबर गुरु आहे, 4था नंबर देव आहे. लक्षात आलं का? म्हणून हे विसरल्यामुळं
भयानक दुःख आहे. वेशभूषा पासून आपण वंचित झालो. परवा तुम्हाला सांगतो, असंच खुर्चीवर बसलेले मोबाईल ठेवलेले होते. ते काहीतरी रिपेरी करण्यासाठी पकड घेतलो होतो. पकड आणि मोबाईल मी या ठिकाणी बसलेले आहे. अचानक उठायला गेलो. पहिला मोबाईल पडलं, मोबाईलवर पकड पडला. किमतीचं होतं मोबाईल. किती किमतीचं होतं मी तुम्हाला सांगत नाही. अशाला तुम्ही बी परेशान होईल माझ्यासोबत. म्हणून ते फुटलं. फुटल्याबरोबर मोबाईल बंद पडला. स्क्रीन टच त्याच्या निघून गेले. आम्ही विचार केलं हे स्क्रीन टाकायला किती खर्च येते. आपण 30,000 रुपये येते म्हणजे. ते बाजूला ठेवलं. 20-25 हजारचं अजून एक नवीन मोबाईल येते बेटा, हे मोबाईल नको म्हणून ते मोबाईल बाजूला ठेवून टाकले. लक्षात आलं का कस काय फुटले मोबाईल. मी काही टाकावं म्हणून टाकलो का त्याच्यावर, पकड टाकावं म्हणून टाकलो का रागाना जोरात मारलो. राग नाही, द्वेष नाही, काय नाही, सहजासहज घटना घडलं, फुटलं. परंतु फुटत नव्हते. फुटत नव्हते ते. काही लोक असा कव्हर केलेले असतात, हातोडी पडलं तरी बी फुटणं असं कव्हर केलेले राहतात. कशासाठी करतात म्हणजे सिक्युरिटी ते छान राहावं म्हणून पक्का त्याला कव्हर केलेले असतात. बटन के साथ. बटन काढावं, अजून उघडावं, अजून बघावं, अजून लावावं, पॅक करावं. आणि हे उघडावं घालावं कोण करावं म्हणून हे नाही, ते समोरचे खुल्लाच ठेवतील. ते खुल्ला ठेवलेले माणसं असंच होते. तसं आमच्या भारताचा संस्कृती कशी आहे, अंग भरून कपडा आहे आपला सिक्युरिटीसाठी. आलं का. मुसलमान बरं पूर्ण झाकून घेतात. हिजाब, ते हिजाब म्हणून निघाले ना. कपडा काढा म्हणून हे गव्हर्नमेंट लागले. कपडा घाला म्हणून आमच्या लोकांना सांगा, त्याला कपडा काढा म्हणू नका म्हणून म्हणतो मी. तर लक्षात आलं का. हे सिक्युरिटी आहे. कोणाचा नजर पडू नये, कोणाच्या डोळ्यात रुतू नये, डोळा लाल बडक होऊ नये, दृष्टी पडू नये म्हणून पूर्वीचे लोक एकदम पुरा अंग झाकून घेत होते. आता किती उघडा राहते तेवढं फॅशन आहे. तुम्ही जावा सिटीमध्ये. आता लग्न लावायला गेलो कधी कुठं अंगावर कपडाच नको. अरे काय लग्न लावायचं. हे संस्कार आहे का, हे संस्कृती आहे का. हा तर आपण या गोष्टीपासून वंचित झाल्यामुळं अति दुःखी झालो, अति परेशानी होऊ लागलो. आपला हे परेशानी दूर करायचं असेल तर आमचा संस्कृती, आमचा संस्कार कधी विसरता कामा नये. हे विसरल्यानंतर आम्हाला दुःख भोगावंच लागते. हे पक्का लिहून घ्या तुम्ही. आला का लक्षात. म्हणून आईचा परिचय करून द्या, वडिलाचा परिचय करून द्या, त्याला दर्शन करायला हवं. छोटे छोटे लेकरं सुद्धा काल आले होते वरी. एवढंच लेकरू आहे माझा, मी पायाच पडतो तुमच्या, मी तिथून पडणार म्हणून रडलेले ते आईला भांडण करून. त्याला सवय आहे ना माझं पाय पडलेले. आता मी म्हणून दूरनच करून, मी दूरून पडणार, मी तुम्हालाच दर्शन घेतो. बघा एवढंच लेकरू आहे, त्याला एवढा संस्कार लागलेले, दर्शन घेतलेले, त्याला सवय. पूर्ण पायावर डोकं ठेवल्याशिवाय त्या लेकराला समाधानच नाही. 2 वर्षाचं लेकरू आहे. बघा कसं संस्कार लागले त्याला. त्या प्रकारचे लहान असताना तुम्ही वडिलाच्या आईचा पाय पडत राहिला, मोठं झाल्यावर वाकायला जातात ते वाकच नाही. कशाला वागते. झाड मोठं झाल्यावर वागते का, छोटा असताना वागते. मी म्हटलं कपिलधारला मोठं झाड झालं होतं,
काढून टाकावं लवकर म्हणून म्हटले नाही, 1 वर्ष सोडून दिले. मोठं मुळी घुसले, ते बिल्डिंग पाडायला वेळ आली, ती असं मोठं झाड झाले. ऐकत नाही. छोटं असताना काढून टाकलं असलं तर बिल्डिंगला कशाला धक्का येत होते. अजूनही बी आता इथं एक होल आले. मी म्हटलं तोरण्याला काढा हो लवकर म्हणून, आता कधी काढते ते बघतो, पुढच्या वर्षी की काय 2 वर्ष काय बिल्डिंग पडल्यावरच. हा, सांगून तर ठेवलो. सांगायचं म्हणजे लहान असताना जे आपल्याला व्यवस्था करता येते, मोठा झाल्यानंतर करता येत नाही. आता हे निंदायचं होतं, आम्ही सांगितलं लवकर निंदा हो, लवकर निंदा. हे घडलेलं घटना बोलतो तुम्हाला. लवकर निंदलेले नाही. 30-35 हजार रुपये लागले त्या ह्याच्यामध्ये निंदायला. पहिलं एखादी काढला असलं तर छोटं असताना एवढं कशाला. लक्ष्मणराव पटेल तुमचं सांगलेलं तुम्हाला. हा, शेतकरी लोकांचे वेळेवर केल्यानंतर खर्च कमी होतो, वेळ निघून गेल्यानंतर हातोडा घेऊन बसावं लागतं, अवघड होते. म्हणून पूर्वी बर्बाद होण्याचा अगोदरच बरोबर करून घेणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून या मंगलमय प्रसंगी बरेचशे गोष्टी आहे, परंतु जास्त या ठिकाणी न सांगता तर आज संस्काराबद्दल कोणीतरी प्रश्न केल्यानंतर एक प्रश्नाचं उत्तर सांगण्यासाठी मला एवढं पकडून आणावं लागतं. विचारणारच कोणी नाही म्हटलं तर आम्हाला काय सांगावं हे आमच्या लक्षात येत नाही. म्हणून रुद्राक्षी दररोज आईचं डे. हा, दररोज आईला काय म्हणायचं, काय म्हटले ते इंग्लिश मध्ये, हॅपी मदर्स डे. मराठीमध्ये काय म्हणावं, मराठीमध्ये, मराठी विसरूनच गेलो. मातृ दिवसाच्या निमित्त सकाळी उठल्याबरोबर दररोज म्हणायचं. वर्षाला एकदा नाही, दररोज. आई आज शुभेच्छा तुला. दर्शन घ्यायचं. किती प्रसन्न होईल, किती समाधान होईल. काहीतरी दुसऱ्यासाठी लपून ठेवलं असलं तर तुलाच खाऊ देईल. स्वतःसाठी काढून बी ठेवला असेल तर खाण्यासाठी डबल तुम्हालाच खाऊ घालतील आई. एवढं भाव भरून येते आईचं. म्हणून अशा प्रकारचे अंतःकरण असलेले आईचं आनंद, म्हणून आईचा आशीर्वाद मिळवून घ्यायचा असेल तर आई प्रसन्न व्हावं लागतं. काय काय लोक मला जबरदस्ती करून हात धरून डोक्यावर ठेव, महाराज आशीर्वाद द्या, आशीर्वाद द्या. जबरदस्ती. आता जबरदस्ती करून आशीर्वाद देता येते का? ते अंतःकरणातून आशीर्वाद यावा लागतं. सेवाभाव आम्हाला दिसून यावा लागतं. तरच त्या ठिकाणी आशीर्वाद बाहेर पडते. लक्षात आलं का? म्हणून अशा प्रकारचे आशीर्वाद तुम्हा सगळ्यांना प्राप्ती हो. आज बरेचशे ठिकाणी आपले कार्यकर्ता हिंडून आलेले आहेत. कांतो महाराज मागे लागलेले आहेत, सोडत नाही. तिथून फोन लावले, अशोकरावला फोन लावलेत, मोठे मोठे माणसाला फोन लावलेत, साबने साहेबला फोन लावलेत, लावून आम्हाला बोलायला लावलेत. तर बसले ठिकाणी काही ना काही कार्य त्यांच्या कार्य चालू आहे. तर या प्रकारे अनेक लेकरं मरमर करून कसंही करून या कार्याला यशस्वी मिळवावे असा सदुद्देश त्यांच्याकडे आपण या ठिकाणी पाहू लागलो. एक आस्था या ठिकाणी त्यांच्याकडून जागृत झालेले आहे. आणि या निमित्ताने 2 शब्द गुरुमाऊलीच्या ऐकण्याच्या संधी सुद्धा या मातृमंडळीला सुद्धा या ठिकाणी प्राप्त होत आहे. तर असंच आज विशेष करून बेडकुंदा लक्ष्मीनगर तिथून काही भक्त या ठिकाणी आता त्यांचे उपस्थिती झालेले आहे. माऊली या ठिकाणी बसलेले आहे. म्हटलं तर महाराजांना या ठिकाणी आम्ही बी दर्शन घ्यावे. रात्री 8 वाजता माऊली बाहेर येणार आहे म्हणून त्यांना कळालं. तर सुंदर परिवार आहे. बसवराज स्वामी, शांतेश
अजून काही परिवार प्रतिवर्ष माझा बर्थडेला जन्मदिवसाच्या निमित्त गोड 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 काही ना पदार्थ करून बिदरमध्ये ते सेवा करत राहतात. अजून कुठं अनुष्ठान असेल तर त्या ठिकाणी येतात. प्रतिवर्ष कपिलधारला येतात, येऊन त्या ठिकाणी ते सेवा करत राहतात. आता आमचे शिवकांत तेगंपूर त्यांच्याकडे जाऊन भेटला असाल आम्हाला असं वाटते. आमच्या अनुपस्थितीमध्ये भेटलं का तुम्ही? भेटलं नाही, त्यांना माहिती आहे. तर असो, तर आमच्या हे जो कार्यक्रम विशेष कलश स्थापनाच्या निमित्त जगद्गुरु माऊली येणार आहे म्हणून त्यांच्या लक्षात आलं असेल, तर त्यांचेही सुद्धा या ठिकाणी उपस्थिती लाभलेले आहे. माऊलीचा आशीर्वाद त्या मित्र परिवारांना, गुरुमाऊलीचा आशीर्वाद निरंतर त्यांना लाभो एवढा अपेक्षा व्यक्त करतो. शिवकांत तेगंपूरकर बिदरमध्ये बरेचसे ओळख त्या ठिकाणी करून दिलेले आहे. बरेचसे ठिकाणी दुःखी लोकांच्या जवळ आम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाऊन त्यांचा परिचय करून त्यांच्या दुःख दूर करण्याचा तो प्रयत्न केला. तर अलियाबाग म्हणून एक गाव होतं, त्या बिदरच्या बाजूला भयानक प्रॉब्लेम मध्ये होती लेकरू. त्या ठिकाणी आपण काही करावं लागेल, त्या लेकराला आपण जाऊन भेटावं लागतं. स्वास्थ्य ठीक नाही असं म्हटल्यानंतर जाऊन त्या ठिकाणी आम्ही भेटलो. तदनंतर बघा, कुठल्या प्रकारच्या अपेक्षा न करता आम्ही त्या ठिकाणी गेल्या. भेटल्यानंतर सगळं त्यांचे निरसन झालेत, परंतु उपास होतो आम्ही म्हणजे कळालं का, आमचे गाय उपास होते. त्या बिदरमध्ये 20-25 गायी उपास होते. कडबं कसं करावं म्हणून मी विचार करत होतो. अचानक ते पेशंट सापडल्यानंतर आम्ही अचानक त्यांना विचारलं, इथं कडबं वगैरे खरेदी भेटते का? आपण खरेदी कशाला, मीच पाठवून देतो म्हणून 4 टेम्पो त्यांनी ते काही चारा तिथं पाठवून दिले. तिथं 4 टेम्पो. मी त्यांना म्हटलं, यांना भेटण्यासाठी आमच्या गोमाताच तुमच्यापर्यंत पाठवून दिले, त्यासाठी त्यांच्या व्यवस्था या ठिकाणी झाली म्हणून त्यांना मी बोललो. त्या प्रकारची सेवा कुठं कुठं घडत राहतात. म्हणून तुम्हा सर्वांचं हितचिंतन करतो. आता रात्रभर बोलत बसलं तरी सुद्धा आम्हाला कमी आहे. जसं माहेरला आल्यानंतर त्या बाईला असं वाटते आईला रात्रभर बोलत बसा, तसं इथं आमचे जे मंडळी आले ना, ते आल्यामुळं आम्हाला असंच प्रवचन करत राहावं. ते आल्यामुळं असंच माझं वाढत चाललेलं आहे. एवढा अपेक्षा व्यक्त करतो. 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांबदे नमः पार्वते हर 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 हर. Good.
न्यासन्यः तेनाकं महिमान्यः सजन्तयद्रघुले साध्यः संकदेव इति वेदोक्तमान पुष्पाञ्जलि समर्पयामि।